नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. प्रगतशील महाराष्ट्राच्या गप्पा मारताना महाराष्ट्राचा ग्रामीण व दुर्गम भाग आजही बालविवाहासारख्या कुप्रथांनी ग्रस्त आहे. 2023-24च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार देशातील बालविवाहाची सरासरी 20.1% होती, तर महाराष्ट्रातील प्रमाण 19.7%वर आहे. असं धक्कादायक वास्तव सरकारी आकडेवारीतून समोर आलं आहे. यामुळे महाराष्ट्रात बालविवाहाची कारणं काय, याचे दुष्परिणाम काय आहेत आणि कायदा काय सांगतो आणि सरकार काय करतंय याचा उहापोह आपण आजच्या भागात जाणून घेऊयात. जुन्या कोल्हापूरची परंपरा, नव्या कोल्हापूरची पसंती. चंद्ररूप क्लॉथ स्टोअर्स, लक्ष्मी रोड, कोल्हापूर. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार 2019-21 साली राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार देशातील बालविवाहाची सरासरी 23.3% असताना महाराष्ट्रात ती 21.9% होती. 2023-24 पर्यंत महाराष्ट्रातील प्रमाण 19.7%वर आले आहे. म्हणजे 4 वर्षाच्या कालावधीत फक्त 2.2%चीच घट झाली आहे. एवढ्या संत गतीने घट का होते याचे प्रमुख कारण आहे. बालविवाह रोखण्यासाठी तक्रारी वाढल्या आहेत. यासाठी आपण मागील काही वर्षाचा डेटा पाहूयात. 2020-21 मध्ये 519 बालविवाह रोखले गेले. 2021-22 मध्ये 831, 22-23 मध्ये 930 रोखले असून 81 जणांवर FIR झाला. 23-24 मध्ये 1253 बालविवाह रोखले असून 108 जणांवर FIR झाला. तर 24-25 मध्ये 1495 बालविवाह रोखले गेले. तर चालू वर्षात आतापर्यंत तब्बल 1434 बालविवाह रोखण्यात आले असून 134 दोषींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सध्या महाराष्ट्रात 5 पैकी 1 असा बालविवाह होत आहे. तर येत्या 5 वर्षात महाराष्ट्रातील बालविवाहाचे प्रमाण 10%च्या आत आणण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. तर या बालविवाहाची 2 प्रमुख कारण आहे. पहिले, गरिबी. गरीब कुटुंबात खाणारी लोक जास्त आणि कामाचे हात कमी या अर्थाने कुटुंबाकडे पाहिलं जातं आणि मुलींकडे डुईचा आर्थिक भार म्हणून पाहिलं जातंय, ज्यामुळे जितक्या लवकर सुटेल तितकं चांगलं अशी धारणा असते. स्थलांतरामुळे या गोष्टींची इंटेन्सिटी वाढते. उदाहरणार्थ, बीड हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ऊसतोडीसाठी गरीब कुटुंबांना 6 ते 8 महिने बाहेर जावं लागतं. यामुळे घरातील मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी येते आणि त्यासाठी बालिक मुलींची लग्न लावून जबाबदारीतून मोकळे होण्याचा सोपा मार्ग निवडला जातो. दुसरं कारण आहे पुरुषसत्ताक समाजव्यवस्था आणि कुटुंबाची प्रतिष्ठा. आपली समाजव्यवस्था ही पुरुष सत्ताक असल्या कारणाने मुलींचं आणि महिलांचं कुटुंबातील स्थान हे कुटुंबाच्या प्रतिष्ठेपर्यंतच मर्यादित आहे. महिलांची धाव घराच्या कुंपणापर्यंतच. आणि या विचारांमुळे स्त्री पुरुष असमानता आणि निरक्षरतेचं प्रमाणही जास्त आहे. जात आणि समाजाची रीत म्हणूनही बालिक मुलींचं लग्न लावलं जातं. बालविवाहाचे दुष्परिणाम काय आहेत हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात. बालविवाहामुळे बालमृत्यूचे आणि माता मृत्यूंचे प्रमाणही वाढतंय. सोबतच कुपोषणही वाढतंय. शिक्षण न झाल्यामुळे प्रतिष्ठेचा रोजगारही नाही आणि लवकर लग्न झाल्यामुळे लहान मुली लैंगिक छळ, सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या अत्याचारांना बळी पडत आहेत आणि यामुळे बालविवाह झालेल्या मुलींमध्ये डिप्रेशन आणि आत्महत्येची प्रवृत्ती दिसून येते. या रोगाला लगाम घालण्यासाठी आपल्या देशात अत्यंत कडक कायदे आहेत. बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 नुसार 18 वर्षाखालील मुलगी आणि 21 वर्षाखालील मुलाचा विवाह करणे हा दखलपात्र आणि अजामीन पात्र गुन्हा आहे. या कायद्याअंतर्गत बालविवाह लावणाऱ्या पालकांना, नातेवाईकांना, लग्न लावणाऱ्या भटजींना किंवा केटरर्सना 2 वर्षापर्यंतचा सश्रम कारावास आणि 1 लाख रुपयेपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. तसेच आदिती तटकरे यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे आता राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्रातील लग्नपत्रिकेत वधूवरांच्या जन्मतारखा नमूद करण्याबाबत विधी व ग्रामविकास विभागाशी चर्चा सुरू आहे.
मुलींच्या आयुष्याला कलाटणी देणारा अजून एक मोठा कायदेशीर बदल सध्या राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आहे. केंद्र सरकारने जून 2020 मध्ये स्थापन केलेल्या जया जेटली समितीने देशभरातील 16 विद्यापीठांमधील तरुण तरुणींशी आणि अनेक अशासकीय संस्थांशी चर्चा करून एक अहवाल दिला. मुलींना उच्च शिक्षण घेता यावे, त्यांचे आरोग्य सुधारावे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होता यावे यासाठी लग्नाचे वय 21 वर्ष करणं आवश्यक आहे, अशी शिफारस त्यांनी केली. आणि अशीच शिफारस अनेक समित्यांनीही केलेली आहे. तत्कालीन महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी डिसेंबर 2021 मध्ये लोकसभेत बालविवाह प्रतिबंधक सुधारणा विधेयक 2021 मांडले. हे विधेयक संसदेत मांडताना त्या म्हणाल्या होत्या की आपल्या संविधानाने स्त्री पुरुषांना समान अधिकार दिले आहेत. पुरुषांसाठी लग्नाचे वय 21 वर्ष असताना महिलांसाठी ते 18 असणे असमानता दर्शवते. सर्व धर्म आणि जातींमधील महिलांना विवाहाच्या बाबतीत समान हक्क मिळवून देण्यासाठी हे वय 21 करणं गरजेचं आहे. पण अजूनही असा कोणताही कायदा पारित झालेला नाही. पण फक्त कायदे करून किंवा लग्नपत्रिका तपासून बालविवाह थांबणार नाहीत. बालविवाह थांबवणं आपल्या सर्वांची एक सामाजिक जबाबदारी आहे. कारण सुरक्षित बालपण, शिक्षण मिळणं प्रत्येक मुलींचा अधिकार आहे. स्वतः गुन्हा करू नका, गुन्हा होताना फक्त पाहू नका. लागलीच याची तक्रार पोलिसांकडे चाइल्ड हेल्पलाईन नंबरवर करणं ही आपली जबाबदारी आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला म्हणजेच सकलमला सबस्क्राईब करा.